नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। फास्ट फूड खाण्याचे वाढते प्रमाण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदय, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाच्या समस्या झपाट्याने वाढत आहे। लठ्ठपणा आणि वाढत्या वजनाची समस्या अशीच वाढत राहिली तर 2050 पर्यंत जगभरातील 25 वर्षावरील सुमारे 380 कोटी तरुणांचे वजन जास्त असेल। ही संख्या त्यावेळच्या जगातील तरुणांच्या अंदाजे निम्म्याहून अधिक असेल, असे लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात म्हटले आहे। तसेच अहवालानुसार चीन, भारत आणि अमेरिका या 3 देशांमध्ये लठ्ठपणाची समस्या सर्वाधिक आहे। 2050 पर्यंत भारतातील 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लठ्ठ लोकांची लोकसंख्या सुमारे 45 कोटींवर पोहोचेल। सध्या ही संख्या 18 कोटींच्या आसपास आहे। लठ्ठ लोकांची सर्वाधिक संख्या ही चीनमध्ये आहे, त्यानंतर भारत आणि अमेरिकेचा नंबर येतो। कॅमेरून, व्हिएतनामसह भारतातही फास्ट फूडचा वापर वाढत आहे। या गोष्टी खाणे लठ्ठपणाचे मोठे कारण बनत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे। पुरुषांपेक्षा सुमारे 100 कोटी महिला 111 कोटी अधिक लठ्ठ होत्या, त्यामुळे महिलांना जीवनशैलीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल। संशोधनातून तरुणांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचे गंभीर संकट समोर आले आहे, त्यामुळे तरुणांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे। फास्ट फूडचे सेवन कमी करून फळे, भाज्या आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे। तसेच तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब करणे ही आवश्यक आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।